खासदार अनिल देसाई आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? अनेक रोज निर्माण झालेले आहे, तुम्हाला मतांची कमतरता आहे, काय सांगाल? मतांची कमतरता आम्हाला नाही आहे. मतांची जुळवाजुळव व्यवस्थित आहे आणि महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. काय नेमकी जुळवाजुळव झाली? जुळवाजुळव जी झाली आहे ती आपल्याला कसं सांगू शकतो, आतमध्ये तिथे आपण बघाल. आता मागचा इतिहास पाहिला तर मोठे राजकीय भूकंप झाले होते, मतं फुटलेली होती, त्यासाठी काय नेमकी काळजी घेतली गेली? राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा मतांच्या बाबतीमध्ये प्रत्येक पक्षाने घेतलेली दक्षता ही व्यवस्थितरित्या कामी आली की काम होतं. महायुती सांगते की महाविकास आघाडीची मतं फुटतील, महायुतीची मतं फुटतील. आता हे सगळं काही तासातच इथे दिसेल आणि चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या हे होईल. एक तास वाढून देवा अशी मागणी केलेली आहे. पत्र दिलेलं होतं तुम्ही. हो, काय मतदानाची वेळ वाढवून देणं, कारण आपण बघताय आज पाऊस ज्या पद्धतीनं कोसळतोय, त्यामुळे आमदारांना इथपर्यंत येऊन त्यांनी त्यांचं मतदानाचा अधिकार त्यांना गाजवायला लागेल. त्यासाठी आज निसर्ग आज आपल्याला खूपलेलं दिसतोय. म्हणूनच हे केलं होतं. हे सगळं पाहता की एका तासाने वेळ वाढवून द्यावी, 5 पर्यंत करावी आणि मग 6 वाजता तुम्ही मतदानाची मोजणी तुम्ही सुरू करा. आपल्या पक्षाचे असे काही आमदार आहेत का की ज्यांची तब्येत खराब आहे किंवा ते लांबून येणारे असं कोणी आहे? कोण कुठे असतील आमदार, जिथे असतील तिथून त्यांना येणं सुलभ व्हावं. पब्लिक ट्रान्सपोर्ट पासून व्हेक्युलर ट्रॅफिक आता त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो, तो इम्पॅक्ट टाळण्यासाठी आपण केलेली विनंती होती. अजून सीईओ त्यांच्या कार्यालयातनं ते आलेलं नाही आहे. कदाचित सकाळी आलं तर त्याप्रमाणे एक सुविधा, एक सोय म्हणून लोकांना साहेब, आपल्याकडे पूर्ण मतं नाही आहेत, अशा वेळेला मतांची जुळवाजुळव झालेली आहे का? तुमचा उमेदवार जिंकून येईल का? महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकून येतील, तिन्ही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.